मध्ये होतो आणि मी 95 मध्ये राहायला गेलो होतो मी कांदिवलीला. तर त्यावेळेला मी भाव पाहिला तर फक्त 6,000 रुपये तोळा होता. 6,000 रुपये तोळा नसतं होतं. आणि आता मात्र 1,31,000, कधी 40,000, कधी 50,000, कधी 1,60,000. तर मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की सोनं घेण्यामध्ये जास्त पैसे खर्च न करता उद्योगामध्ये टाका. त्यानंतर फॉरेनचा प्रवास टाळा आणि आपण जम्मू काश्मीरला जा, नैनितालला जा, महाबळेश्वरला जा, पालघरला जा. ज्या ज्या ठिकाणी आपले मंदिर आहे किंवा काय टुरिस्ट प्लेसेस आहे त्या ठिकाणी जा आणि आपल्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये वाढ करा हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणं आवश्यक आहे. आणि हे अमेरिका इराण युद्ध होऊ नये आपली भूमिका आहे. जगामध्ये शांतता असली पाहिजे. गौतम बुद्धांचा विचार शांतीचा विचार आहे आणि आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे. ही भूमिका नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला मांडली आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देश अत्यंत पुढे जातो आहे. आपल्या देशाची इकॉनॉमी 10 नंबरवरून 4 नंबरवर आलेली आहे आणि जगामध्ये अमेरिका नंबर 1ला आहे. त्यानंतर 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला जर्मनी आहे आणि 4 नंबरला आज आपला इंडिया आहे. त्यामुळे आणि काही दिवसानंतर आपली इकॉनॉमी 3 नंबरवर जाणं आवश्यक आहे. आणि एक दिवस आपला देश 1 नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही. अलीकडे मेड इन इंडियाच्या अनेक वस्तू प्रतिबंध जातात आणि इंडियाचे लोक जे अमेरिकेमध्ये 50 लाखापेक्षा जास्त अमेरिकेचे लोक आहेत. या ठिकाणी डॉक्टर्स आहेत, आयटी क्षेत्रामध्ये लोक आहेत.